दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण बघताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलचे या थेट प्रक्षेपणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे थेट प्रक्षेपण आहे संभाजीनगरच्या या ठिकाणी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाडा विद्यापीठातनं. खरं तर आता आपण या ठिकाणी उभं आहोत ते ठिकाण आहे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेले आहे मिलिंद महाविद्यालय. या मिलिंद महाविद्यालयातनं उभ्या महाराष्ट्रामध्ये खरं तर एक चळवळीला दिशा देणारे आणि प्रशासनामध्ये अनेक पद्धतीनं काम करणारे अनेक लोक आज जे कार्यरत आहे अशा अवस्थेमध्ये आपण या ठिकाणी आहोत. याच मिलिंदच्या मातीमध्ये स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी इथे थांबून या संपूर्ण कॉलेजची एक एक वीट रचण्याकडे लक्ष दिलं गेलं. संपूर्ण काम हे बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी झालं. खरं तर हा संपूर्ण 200 एकरापेक्षा जास्त असणारा हा जो परिसर आहे या परिसराला जे नाव दिलं गेलं नागसेन वन आणि खरं तर या महाविद्यालयाला जे नाव दिलं गेलं मिलिंद, याही सगळ्या गोष्टीचा एक इतिहास बाबासाहेब आंबेडकरांना नजरेसमोर ठेवला होता. खरं तर त्या काळामध्ये अनेक उद्योगपती आणि करोडपती लोकांनी आमच्या आईवडिलाचं किंवा स्वतः आमचं नाव द्या अशा पद्धतीनं हे नाव देत असाल तर आम्ही अनेक निधी किंवा पैसा तुम्हाला द्यायला तयार आहोत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना अशा कुठल्याही नेत्याचं, अशा कुठल्याही लखोपतीचं किंवा श्रीमंत माणसाचं किंवा एखाद्या त्या काळात असणाऱ्या सुप्रसिद्ध माणसाचं नाव या ठिकाणी आपल्या कॉलेजला दिलं नाही किंवा स्वतःचं नावसुद्धा दिलं नाही. कारण या ठिकाणी जे नाव दिलं गेलं ते कॉलेजला दिलं मिलिंद महाविद्यालय. आणि खरं तर हा जो संपूर्ण परिसर आहे 200 एकरापेक्षा जास्त असणारा हा परिसर, या परिसराला नागसेन वन हे नाव दिलं. दर्शकांना आपल्याला हा इतिहास पूर्ण माहीत असला पाहिजे की बाबासाहेबांनी या कॉलेजला मिलिंद नाव का दिलं. तर तत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रीकचा एक राजा होता मिलिंद. तो मिलिंद राजा तत्त्वज्ञानामध्ये आणि खरं तर डिबेट्समध्ये, चर्चेमध्ये एवढा प्रचंड हुशार होता की तो जगाला चॅलेंज या ठिकाणी करायचा. आणि त्या चर्चेमध्ये, त्या डिबेट्समध्ये जर कोणी हरलं तर खऱ्या अर्थानं तो मिलिंद राजा त्याला खरं तर देहदंडाची शिक्षा द्यायची. त्यामुळे अनेक लोक या ठिकाणी या चर्चेसाठी तयार होत नसत. परंतु उभ्या जगाला जेव्हा त्या मिलिंद राजानं आव्हान केलं की माझ्यासोबत सगळ्या विषयावर कोण चर्चा करणार असेल तर त्यानं पुढे यावं, सगळ्यांना आव्हान केलं. आणि शेवटी त्या राजानं या देशामध्ये असणाऱ्या तत्कालीन भिक्खू संघाला सुद्धा आव्हान केलं. तथागताचा भिक्खू संघ हा प्रचंड ज्ञानी आहे, प्रगल्भ आहे आणि प्रज्ञावान आहे अशी ख्याती असताना मी भिक्खू संघाला आव्हान करतो की त्यांनी माझ्यासोबत चर्चेला यावं. आणि अशा अवस्थेमध्ये संपूर्ण भिक्खू संघामधील असणारे भिक्खू लोक, भंतेजी लोक या ठिकाणी घाबरले आणि कुणी हे आव्हान स्वीकारावं. आणि अशा अवस्थेमध्ये मग त्या भिक्खू संघामध्ये नव्यानं काही दिवसापूर्वी सहभागी झालेले जे भिक्खू होते, जे भंतेजी होते, अतिशय 16 वर्षे वय असणारं ते भंतेजी भिक्खू, ज्यांचं नाव होतं नागसेन. आणि मग त्या नागसेन भंतेजीनं खरं तर या ग्रीक राजाचं, मिलिंद राजाचं या ठिकाणी हे आव्हान स्वीकारलं. आणि मग या दोघांमध्ये चर्चेला सुरुवात झाली. त्या चर्चेमध्ये खऱ्या अर्थानं ही चर्चा एवढी प्रचंड मोठी होती, आजही ती चर्चा पुस्तक रूपानं उपलब्ध आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे मिलिंद प्रश्न किंवा मिलिंद पन्नो. तर हे प्रश्न पुस्तक आपण सर्वजण वाचू शकता. या दोन लोकांमध्ये, या दोन व्यक्तीमध्ये, एका राजामध्ये आणि एका भिक्खूमध्ये जी चर्चा झाली ते पुस्तक आहे मिलिंद प्रश्न. आणि म्हणून या चर्चेमध्ये प्रचंड काळ ही चर्चा चालली आणि या चर्चेमध्ये अक्षरशः शेवटी मिलिंद राजा, तो ग्रीकचा राजा मिलिंद राजा हा हारला गेला. तो हरला, त्याचा या ठिकाणी पराजय झाला आणि एक 16 वर्षाचा असणारा भंतेजी ज्याचं नाव होतं नागसेन हे जिंकल्या गेले. आणि मग तेव्हा या मिलिंद राजानं त्या भंतेजीचे या ठिकाणी पाय पकडले. लक्षामध्ये घ्या बंधुजनो की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञानानं माणूस तो वयानं किती लहान, छोटा किंवा मोठा असो हे ठरत नाही, तो ज्ञानानं प्रगल्भ किंवा मोठा असतो. आणि म्हणून ग्रीक असणारा हा तत्ववेत्ता किंवा राजा मिलिंद यानं अक्षरशः नागसेन भंतेजीचे पाय पकडले, चरण पकडले आणि तेव्हा त्या नागसेन भंतेजीला गुरु मानलं गेलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की विद्यार्थी असावा हा मिलिंदासारखा. म्हणजे किती या ठिकाणी आमच्याकडे गोष्टी असल्या तरी त्यांना जीवनभर या ठिकाणी ज्ञानार्जन केलं पाहिजे. म्हणून विद्यार्थी घडावा हा खऱ्या अर्थानं मिलिंदासारखा. आणि म्हणून या महाविद्यालयाला बाबासाहेबांनी मिलिंद हे नाव दिलं. आणि सोबतच तर तो शिक्षक असावा हा नागसेनासारखा, ज्यानं वय असून सुद्धा, कमी असून सुद्धा एका राजाला हे ज्ञान देण्याचं काम केलं, चर्चा त्याच्यासोबत केली. म्हणून या संपूर्ण परिसराला या ठिकाणी बाबासाहेबांनी नागसेन वन असं नाव दिलं. हा संपूर्ण इतिहास या ठिकाणी मी यासाठी ठेवतो आहोत की आता सध्या आम्ही मिलिंद कॉलेज या परिसरामध्ये आहोत, ज्या मिलिंद कॉलेजमध्ये अनेक लोक या ठिकाणी 1950 पासून शिकून गेलेत, जे आजही शासनाच्या मोठमोठ्या हुद्द्यावर आणि पदावर आहेत. माझ्यासारखा एक साधा विद्यार्थी जो माझं शिक्षणसुद्धा याच मिलिंद महाविद्यालयाच्या मातीमध्ये 1995 पर्यंत झालं. आणि आज मी संपूर्ण देशामध्ये आज लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलच्या माध्यमातून अँकरिंग करतो. दररोज मला संपूर्ण देश या ठिकाणी लाखो लोक पाहत आहेत. ही देण आणि देवण केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकराची आहे. जहाँ पे हम खड़े हैं इसके लिए बाबा साहब लड़े हैं. आज हमारे जेब में जो पेन है ये बाबा साहब की देन है और आज हमारे घरों में जो दौलत है ये बाबा साहब की बदलत आहे. आणि म्हणून ही सगळी देण तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही. आणि या पवित्र मातीमध्ये मुद्दाम हा परिसर आज 14 जानेवारी या दिवशी
नामविस्तार वर्धापन दिनाच्या दिवशी बाबासाहेबांचं नाव मिळालं म्हणून काही लोकांसोबत आपण इथे हितगुज करणार आहोत, काही लोकांना बोलतं करणार आहोत, जी लोक इथं का आलीत, कशासाठी आलीत आणि त्यांना आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर जय भीम. कुठून आलात तुम्ही? जय भीम. मेरा भाषा हिंदी है. जी जी. कहाँ से हो तुम? मैं गढ़वा जिला रांची जी 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 झारखंड से हूँ. जी 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 इधर मुकुंदवाड़ी चिकलथला में रहता हूँ. जी 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 और इधर मेडिकल हॉस्पिटल का काम चल रहा है, उसमें हूँ. जी जी जी. यहाँ पे ये भीड़ में क्यों आए, क्या? इस भीड़ में मेरे को सुनने में आया कि जब बहुत अच्छा मेला लगता है जी आज के डेट में, घूमने के लिए मेला इधर में हम आए. जी बहुत मेरे को पसंद आया इधर घूमने में. जी जी. लेकिन ये मेले का उद्देश्य आपको पता है? यहाँ पे जो बाबा साहब का नाम यहाँ पे विद्यापीठ को मिला, इस विद्यापीठ को नाम मिलने के लिए 17 साल का संघर्ष इस लोगों को करना पड़ा. बहुत बड़ा संघर्ष है इसके पीछे और इसलिए पूरे महाराष्ट्र भर से और देश भर से लोग यहाँ पे आते हैं. ये इतिहास जानने का प्रयास करो, ठीक है? ठीक है. तो बहुत सारे लोग यहाँ पे आते रहते हैं, जानेंगे कुछ लोगों से. सर जय भीम. जय. सर कुठून आलात? इथेच राहता औरंगाबाद. नाव काय सर तुमचं? राजेंद्र सोनवणे. सोनवणे साहेब, काय वाटतं, कसे काय आलात आज इथे? राहता तरी आज ते सुद्धा? ना बुद्ध आपलं नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त इच्छा. पण मग मिलिंदला इकडे सहज चक्कर मारली. सहज ऐकलं पाहावं, होतं, बघावं पाहावं, मिलिंद हां. कॉलेज. अच्छा. ताई जय भीम. जय भीम. कुठून आलात तुम्ही? महूनगर. आ महूनगर. महूनगर ना. कसं वाटतं तुम्हाला इकडे खूप छान आल्यानंतर? वाटतंय. अच्छा, ही लोक सगळी पाहून आणि पाहताय आपण काही लोक सुद्धा आपल्या सोबत आहे. ताई जय भीम. जय भीम. कुठून आलात आपण? आम्ही रांजणगाववरून अच्छा, आलो. कसं वाटतं इकडे का आलात तुम्ही? इकडे आता हे नामांतर दिनाचा आनंद आहे आपला. जी जी जय जी. भीम ही वाल्यांचा, सगळी गर्दी सगळ्यांचा, आणि आपला हे सगळं माहोल बाबासाहेबाचा. पाहून. जी जी जी. क्या बात आहे. काय नाव तुमचं? माझा अरुणा इंगळे. जी जी. आपण पाहताय अरुणा इंगळे आपल्यासोबत जुळल्या होत्या आणि खरं तर बाबासाहेबांच्या पवित्र मातीमध्ये या मिलिंद कॉलेजमध्ये एकदा तरी जाऊन चक्कर मारावं. इथे बाबासाहेबांनी जे पदस्पर्श बाबासाहेबांची या मातीला झालेली, त्या मातीला सुद्धा आपण वंदन करून यावं, अशी प्रत्येक महिलेची, भगिनीची या ठिकाणी भूमिका आहे. सर जय भीम. जय भीम सर. कुठून आलात आपलं नाव? हा रांजणगाव MIDC. जी. नाव आपलं? माझं राजू नामदेव लहाने. जी. काय वाटतं सर, कसं आलं तिकडे? सर इकडं नामांतरासाठी 14 वर्ष लढा देणं 17 पडला वर्षाचा लढा आपल्या. आहे. 17 वर्ष जी, लढा जी, दिला जी, आपल्या जी, समाजांनी. बरोबर. तर त्यांच्यामध्ये पोचीराम कांबळे झालं, जी. पॅन्थर गौतम वाघमारे, बिलकुल, क्या बात. प्रतिभा तायडी बुलढाण्याच्या, जी जी यांनी हे 13 जण शहीद झालेले आहे याच्यामध्ये. जी. बिलकुल तर ते नंतर 14 जानेवारी 1994 नामांतर मिळालं. बिलकुल बिलकुल. त्या उद्देशानं आम्ही जी, जी. येतो इथं. इथे अभिवादन करण्यासाठी. अभिवादन करण्यासाठी येतो. दर्शकांना पाहू शकता आपण काही लोक. सर जय भीम. जय भीम सर. काय नाव आपलं? दिलीप इंगळे. सर कशासाठी आलात आपण इकडे औरंगाबाद? आम्ही आलो इथं बघायसाठी. इथं काय बघायला? इथं जे आपले हे भरते ते. इथं नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं लोक इथं अभिवादन करायला येत आहेत हो आणि आपण या पूर्ण प्रवाहामध्ये सहभागी झालं पाहिजे. हो सर. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर नतमस्तक झालं पाहिजे. हो साहेब. जी जी. तर दर्शकांना आपण पाहू शकता की हा जो परिसर आहे, हा परिसर या ठिकाणी आहे. ताई जय भीम. जय भीम. कुठून आलात? इंदेवाडी जालन्यापाशी. अच्छा, काय वाटतं, कशासाठी आलात? आलो होतं आता इथं नामांतर होतं ना आंबेडकर. नामविस्तार वर्धापन दिन. कसं वाटतं तुम्हाला इकडे आल्यानंतर? चांगलं वाटतंय. जी जी. किती लोक आलात तुमच्या गावात? आमचे बरेच जण आलेत ना, सगळे आलेत, 10-15 जण आहेत. जी जी. ताई जय भीम. जय भीम. कुठून आलात आपण? बुलढाणा. अच्छा, बुलढाण्यातून कुठला आलात? प्रॉपर बुलढाणा. काय नाव? बुलढाणा. वनिता माणिकराव देबाजी. अच्छा अच्छा अच्छा. वनिता ताई. अच्छा. जय भीम. मी पण सुद्धा बुलढाण्याचाच आहे, गजेंद्र गवई. कसं वाटतं तुम्हाला, का आलात? एकदम मस्त वाटतं, चांगलं अच्छा, या वाटतं. मिलिंद कॉलेजच्या वातावरणामध्ये इथे आमची मुलं शिकतायत, शिकलीत मुलं आहे ना हो, बाबासाहेबांमुळे. हो, तर दर्शकांना आपण पाहू शकता की हा मिलिंदचा परिसर या ठिकाणी आहे आणि या वातावरणामध्ये आपण जे पाहू शकता की अनेक लोक या ठिकाणी जुळत आहेत, लोक बोलण्याचा प्रयत्न करतात, कारण ही माती अतिशय पवित्र माती आहे, पावन माती आहे. सर जय भीम. जय भीम. जय भीम. काय वाटतं सर आपल्याला, कसं आला तिकडे? आम्ही यवतमाळ डिस्ट्रिक्ट तालुका पुसद जी जी जी. इथून आलेलो आहोत. बर बर बर. आणि ह्या नामविस्तार दिनानिमित्त जी जी जे बाबासाहेबांनी हे कॉलेज करून दिलेत, जी, जी. सगळ्याला सवलतीच्या दराचं जी, जी, शिक्षण जी, जी. आणि सगळ्या त्या पावनभूमीला आम्ही दर्शन करण्यासाठी आलो. जी जी. काय नाव सर आपलं? दिलीप कांबळे. जी. आणि किती लोक आलात तुम्ही यवतमाळवरून? मी, माझी पत्नी जी. आणि सुनबाई. अच्छा, 3 लोक आलात. 3 आणि लोक ही आले. गर्दी पाहून काय वाटते तुम्हाला? एकदम अतिशय आनंद होतो. जी जी. असं भारावून जाते माणूस की बा पुढच्या पिढीला आपल्या याची संकल्पना व्हावी जी जी आणि चांगलं एक मार्गदर्शन मिळावं. जी जी. आणि बाबासाहेबांनी लावलेले बौद्धिवृक्ष आहेत, जी, ह्याचं दर्शन झालं. थायलंडची मूर्ती आलेली, यांची दर्शन झाले. जी, जी. आम्हाला आनंद झाला एकदम. जी जी. हो. खूप छान. दर्शकांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी या मिलिंद परिसरामध्ये लोक अभिवादन करण्यासाठी जेव्हा विद्यापीठाला येतात तेव्हा साहजिकच ही जी माती आहे, या मातीमध्ये अनेक विद्यार्थीचे लहानचे मोठे झालेत. खरं तर हे मिलिंद कॉलेज आहे, मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स. आणि पाहताय आपण या ठिकाणी आजच्या दिवशी खरं तर हे उघडं ठेवायला पाहिजे होतं, कारण या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थी शिकलो.
खरं तर माझंही शिक्षण पूर्ण याच मिलिंदच्या मातीमध्ये झालेलं आहे आणि ही जी संपूर्ण वास्तू आहे या वास्तूमध्ये आम्ही संपूर्ण बागडायचो, या ठिकाणी शिक्षण घ्यायचो, प्रत्येक हॉलमध्ये किंवा वर्गामध्ये आम्ही असायचो आणि हा जो तो परिसर आहे तो परिसर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली या वास्तूची पूर्ण निर्मिती झालेली आहे आणि हा संपूर्ण परिसर आज या अनुषंगानं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण एक शोकांतिका नक्कीच आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण खरं तर औरंगाबादलाच या ठिकाणी बाबासाहेबाच्या कॉलेजमध्ये असायचं मिलिंदमध्ये. अनेक तालुक्याला वगैरे काही कॉलेजेस नव्हते, पण आज 11वी 12वी ज्युनियर कॉलेज गावाला निघाल्यामुळे खरं तर आज जी प्रचंड गर्दी त्या काळामध्ये इथे मिलिंदमध्ये होती, आज खरं तर हे मिलिंद या ठिकाणी खूप विद्यार्थीच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की विद्यार्थ्यांचा ओघ जो आहे तो कमी झालेला आहे आणि विद्यार्थी संख्यासुद्धा खूप रोडवलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं लावलेलं हे लोपटं खरं तर हे सगळ्या समाजानं याला कसं सजगाने जागृत ठेवता येईल, कसे सक्रिय विद्यार्थी इकडे राहतील असा आपण सर्व लोकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि या मिलिंदच्या मातीमध्ये या पायरीवरती नक्कीच बसताना एक मन भारावून येते आणि माझ्यासारखी लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलच्या माध्यमातून या मिलिंद कॉलेजला बघणारी अनेक विद्यार्थी या कॉलेजचे असतील. खरं तर ही माती कपाळी जेव्हा आपण लावतो एक कृतज्ञता वाटते या ठिकाणी की आपण धन्य झालो की ज्या मातीमध्ये आपल्याला सारख्यांना या ठिकाणी शिकायला मिळालं. तसंच ज्या ठिकाणी बाबासाहेब बसायचे, ज्या बाबासाहेबांनी या परिसरामध्ये जो बोधिवृक्ष या ठिकाणी लावला त्या बोधिवृक्षाकडे सुद्धा मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि आपण हे सर्व पाहू शकता. एकंदरीतच हे मिलिंद कॉलेजचा हा संपूर्ण परिसर आहे, ज्याला नागसेन परिसर आपण या ठिकाणी म्हणतो. हे सर्व बघत असताना नक्कीच अनेक विद्यार्थी जे लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनल पाहत असतील त्यांना हे भारावून येत असेल की ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातनं या कॉलेजची निर्मिती केली आणि पहिली या मराठवाड्यामध्ये खरं तर या मिलिंद कॉलेजच्या माध्यमातून ही ज्ञानगंगा या ठिकाणी उभी करण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला. आणि अनेक लोक या ठिकाणी आहेत जी या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं इकडे विद्यापीठ गेटला अभिवादन करण्यासाठी येत असताना नक्कीच या मिलिंदच्या परिसरामध्ये येऊन नतमस्तक होतात, फेरफटका मारतात. परंतु उभ्या देशानं किंवा महाराष्ट्रानं हे अनुभवलं पाहिजे की आज हे मिलिंद या ठिकाणी खऱ्या अर्थ तमाम समाजाला आणि तमाम लोकांना या ठिकाणी ओरडून सांगतं आहे की अरे आज मी ओस पडत आहे, आज माझ्याकडे विद्यार्थ्याची रोडावलेली संख्या ही वाढत आहे. आणि खरं तर इथे विद्यार्थी संख्या त्या काळामध्ये जेवढी प्रचंड पाहिजे होती किंवा जे सक्रिय आणि दक्ष अशी प्राध्यापक मंडळी होती, जो कर्मचारी किंवा स्टाफ होता, खरं तर अत्यल्प मिळणारी ते 40 रुपये मिळणारी स्कॉलरशिप आणि त्याही स्कॉलरशिपवर मुलं अतिशय गुजराण करायचे चांगल्या पद्धतीनं आणि तो काळ तसाही होता. परंतु आज एवढ्या मोठ्या सगळ्या फॅसिलिटी आहेत, इंटरनेटचा जमाना आहे आणि खरं तर मोबाईलचं युग असताना ह्या वास्तू भविष्यात कदाचित वास्तू म्हणून राहू नाहीत. आणि म्हणून या मातीमध्ये जोही विद्यार्थी शिक्षण घेईल तो जीवनामध्ये प्रगल्भ झाल्याशिवाय राहणार नाही, हा प्रचंड आत्मविश्वास माझ्यासारख्या अनेक लाखो विद्यार्थ्यांना या ठिकाणी आहे. कारण मी या मातीतला विद्यार्थी आहे. आणि आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टी व्ही चॅनलचं हे थेट प्रक्षेपण औरंगाबादच्या म्हणजे संभाजीनगरच्या आजच्या या ठिकाणी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्थापित केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयात आणि मिलिंद महाविद्यालयामध्ये हा संपूर्ण नागसेन वनाचा परिसर आपण या ठिकाणी जेव्हा बघतो आहोत तर आज किमान या दिवशी अनेक लोक या ठिकाणी येत आहेत. बाबासाहेबांना बांधलेलं हे कॉलेज असं म्हणतायत. बाबासाहेबांनी बांधलेल्या कॉलेजमध्ये जी लोक शिक्षण घेतात, जी लोक खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये लहानची मोठी होतात, ती जीवनामध्ये कुठेही मागं राहत नाही, ती संघर्ष करतात, ती खरं तर जीवनाला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. नव्हे तर आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागताचा धम्माचा विचार पेरण्यासाठी कटिबद्ध होतात. अशी ही मिलिंदची माती आहे. म्हणून तमाम पालकांना माझी विनंती असेल की किमान आपण आपल्या एका पाल्याला तरी या मिलिंदच्या परिसरामध्ये, या मिलिंद कॉलेजमध्ये या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवा, जेणेकरून पुढची धम्ममय बाबासाहेबांच्या विचाराची संघर्षमय आणि क्रांती करणारी पिढी आमच्या घरामध्ये, आमच्या समाजापासून निर्माण होईल. तेव्हा कुठे खरं तर हे वैचारिक वातावरण पुढे सुरू राहील. कारण आपल्याला सगळ्यांना हा विचारांचा वारसा पुढे न्यायचा आहे. परंतु विचाराचा वारसा पुढे नेत असताना या मिलिंदमध्ये आपण सर्व लोकांनी आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाखल केलं पाहिजे. आता सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी किंवा सुविधा आणि चांगल्या प्रकारची स्कॉलरशिप आज स्तरावर या ठिकाणी उपलब्ध होते आहे. परंतु आज उदासीनता जी निर्माण झालेली आहे आमच्या तरुणांमध्ये, पहिला या ठिकाणी विद्यार्थी कमवायचा आणि मग शिकायचा अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कामं या ठिकाणी करायचा आणि तरीसुद्धा इथे क्लासेस अटेंड करायचा, वर्गामध्ये बसायचा आणि शिक्षणाचा प्रयत्न करायचा. आज आपण पाहतो मोबाईलचं युग आल्यामुळे प्रत्यक्ष वर्गामध्ये विद्यार्थी बसण्याची मानसिकता खूप कमी आहे. सर्व मोबाईलमध्ये गुंग झालेले आहेत. आणि म्हणून मित्रांनो, भावांनो आणि माझ्या तमाम समाज बांधवांनो माझी विनंती असेल की आमचं बाबाचं हे मिलिंद आज आम्हाला या ठिकाणी ओरडते आहे, हाक मारते आहे, हे ओस पडते आहे. आणि म्हणून या इकडे बाबांच्या लेकरांनो, इकडे या,
या ठिकाणी भिरवणारे जे पाखरं आहेत ते या घरट्यामध्ये या, एकरूप व्हा, एक संघ व्हा आणि एक जीव व्हा, ही मिलनची आर्त कंकिंकाळी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्याकडे मांडत आहे. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्थापित केलेल्या मिलिंद कॉलेजमधनं, मिलिंद कॉलेजमध्ये ही बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये स्थापित केलेली ही तथागताची ही मूर्ती आहे. अतिशय महत्त्वाच्या या गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी ही मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली. येणारा प्रत्येकजण या ठिकाणी तथागतांना अभिवादन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि नक्कीच या मिलिंदच्या संपूर्ण महाविद्यालयामध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी या मूर्तीला अभिवादन करून आपल्या दिवसभराच्या क्लासेसला सुरुवात करतो. एवढं मोठं योगदान या पूर्ण बिल्डिंगमध्ये आहे किंवा या इमारतीमध्ये आहे. आपण पाहू शकता ही संपूर्ण इमारत आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या अथक परिश्रमाने या ठिकाणी या वास्तूची निर्मिती झालेली आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे मिलिंद कॉलेज ऑफ या ठिकाणी आर्ट्सच्या माध्यमातून या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकता इकडे आर्टचे सगळे विद्यार्थी या एकाच बिल्डिंगमध्ये शिकत आहेत आणि इकडचा जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर पाहू शकता आपण की या ठिकाणी जेव्हा या कॉलेजची निर्मिती होत होती तेव्हा या पद्धतीचं हे फोटोग्राफ्स या मिलिंद कॉलेजच्या भिंतीवरती आजही या ठिकाणी आहे, मौजूद आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी जो वृक्ष या ठिकाणी वृक्षारोपण केलं ते झाडंसुद्धा आज या ठिकाणी आहेत. बाबासाहेबांनी स्थापित केलेला बोधिवृक्षसुद्धा आपण पाहू शकता. आजही या ठिकाणी मिलिंद कला महाविद्यालयाचं किंवा या मिलिंद महाविद्यालयाचं जेव्हा हे बांधकाम सुरू होतं त्याही अवस्थेतले काही फोटोग्राफ्स या मिलिंद कॉलेजमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आपण पाहू शकता की हा संपूर्ण परिसर प्रचंड ही वास्तू आहे आणि एक चांगला नमुना वास्तुशास्त्राचा खरं तर बाबासाहेबाच्या मौजगीमध्ये या ठिकाणी आहे. याच महाविद्यालयाच्या वातावरणामध्ये आपण पाहू शकता की इथे खरं तर या ठिकाणी पाहू शकता आपण की या महाविद्यालयाचा दुसरा जो पार्ट आहे सायन्सचा, मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, आणि त्या सायन्स कॉलेजमध्ये आपण या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी पदस्पर्श झालेले किंवा त्यांनी वापरलेल्या सगळ्या चीजवस्तू या ठिकाणी आहेत आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकता की मिलिंदच्या या संपूर्ण वास्तूमध्ये या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना आजच्या या लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या थेट प्रक्षेपणाच्या निमित्तानं हा संपूर्ण मिलिंद या ठिकाणी दाखवत आहोत. हे जे आहे मिलिंदचं कॉलेजचं जे गार्डन आहे आपण पाहू शकता. याच गार्डनमध्ये या बगीच्यामध्ये बाबासाहेबांनी स्वतः वृक्षारोपित केलेला बोधिवृक्षसुद्धा आहे. त्या बोधिवृक्षसुद्धाकडे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. परंतु आपण पाहू शकता की ही प्रचंड मोठी वास्तू आज मिलिंद कॉलेजची उभी आहे, ज्या कॉलेजमध्ये 2 पार्ट या ठिकाणी केलेले आहेत. एक पार्ट जे आहे तो आर्ट्स कॉलेजचा आहे आणि दुसरा पार्ट जो आहे तो सायन्स कॉलेजचा आहे आणि याच वास्तूमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर या ठिकाणी ज्या वस्तू वापरल्यात, ज्या वस्तू बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आहेत त्या आजही संग्रहित ठेवण्याचं काम मिलिंदच्या या मातीमध्ये आहे आणि आपण पाहू शकता की हा मिलिंदचा संपूर्ण परिसर आहे. आज या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण पाहू शकता की या परिसरामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातनं लोक येत आहेत आणि या ठिकाणी ज्या बाबासाहेबांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या वस्तू संग्रहित केलेल्या आहेत. त्या वस्तू संग्रहाला सुद्धा लोक या ठिकाणी भेट देण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ह्या सगळा तुम्हाला यामुळे दाखवतो की आज खरं तर संपूर्ण मिलिंद कॉलेज जे आहे किंवा मिलिंदचा जो परिसर आहे या ठिकाणी आज वेगळ्या अवस्थेमध्ये आहे. या परिसराची फक्त रंगरंगोटी आपल्याला दिसते आहे, परंतु इथे विद्यार्थ्यांचा हा खूप प्रचंड मोठा वाणवा निर्माण होतो आहे. म्हणून प्रत्येक घरातला एक किमान विद्यार्थी या मिलिंद कॉलेजमध्ये आला पाहिजे, तो शिकला पाहिजे, कारण या मिलिंदच्या मातीमध्ये बाबासाहेबांचे पदस्पर्श लागलेले आहेत. बाबासाहेब स्वतः या मिलिंद कॉलेजमध्ये या ठिकाणी राहिलेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण वास्तूचं, या सर्व इमारतीचं या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे. हा जो 200 एकरापेक्षा जास्त मोठा जो परिसर आहे या परिसराला नाव दिलेलं आहे नागसेन वन आणि या नागसेन वनातील हे असणारं मिलिंद महाविद्यालय. त्या मिलिंद महाविद्यालयामध्येच बाबासाहेब आंबेडकरांना खरं तर या ठिकाणी ज्या वस्तू स्वतः इथे असताना वापरल्यात त्या सगळ्या वस्तू एकत्रित ठेवण्याचं काम या ठिकाणी या म्युझियममध्ये किंवा या वस्तू संग्रहालयामध्ये केले आहे. त्या प्रत्येक वस्तू आम्ही तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि आज खरं तर या मिलिंद महाविद्यालयामध्ये ज्या वस्तू या ठिकाणी आहेत त्या वस्तू आपण बघू शकता. ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत आपण पाहू शकता अनेक लोक या अनुषंगाने या ठिकाणी आलेत. आपण पाहू शकता की विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर ज्या खरं तर खुर्चीवरती स्थापन झालेत, ही खुर्चीसुद्धा या मिलिंद कला महाविद्यालयामध्ये आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थानं ज्या बुद्धांच्या मूर्ती ज्या ठिकाणी स्थापित केल्यात त्या सगळ्या मूर्ती वेगवेगळ्या या ठिकाणी आहेत. दुसरं आपण पाहू शकतो की बाबासाहेबांनी ज्या काठ्यांना या ठिकाणी प्रश्न केलेला आहे
स्पर्श केलेला आहे त्या काठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहे, म्हणजे हातात घेऊन चालण्याची काठी असेल, वर्गामध्ये प्राध्यापक म्हणून शिकवण्याची एक काठी असेल, किंवा मुलांना शिक्षा किंवा पनिशमेंट करण्याची काठी असेल, अशा तिन्ही प्रकारच्या या बांबूच्या काठ्या या मिलिंद कॉलेजमध्ये या ठिकाणी संग्रहित ठेवण्याचा प्रयत्न केलाच. आणि बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी बुद्धाची प्रतिमा जी आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकता. बाबासाहेबांना उघड्या डोळ्याचा बुद्ध अपेक्षित होता आणि तो बुद्ध किंवा ती बुद्ध प्रतिमा या मिलिंदमध्ये बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये जी निर्माण झाली ती या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि अशा पद्धतीनं त्या काळामध्ये बाबासाहेबांनी ज्या ज्या वस्तू वापरल्यात आपण पाहू शकता. या ठिकाणी वापरलेलं बेसिन जे आहे ते आपण पाहू शकता बाबासाहेबांनी. त्यानंतर जी भांडी आमच्या महामानवानं बाबासाहेबांनी या ठिकाणी जी वापरली ती भांडीसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता, जी संग्रहित करून ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर खाली PES असं ज्या विटांवरती खरं तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही असं एक नाव करून ही प्रचंड मोठी वास्तू या ठिकाणी उभी करण्यात आलेली आहे. ज्या प्रत्येक विटावरती लिहिलं होतं पीपल्स एज्युकेशन सोसायटी, म्हणजे लोकांची ही असणारी शिक्षण संस्था. या प्रत्येक विटेवरती PES लिहिलेलं आहे. पाहू शकता आपण प्रत्येक बर्तन या ठिकाणी आहे, ज्या वाट्यांमध्ये ज्या ताटांमध्ये किंवा ज्या पातेल्यांमध्ये हे सगळं अन्न शिजवलं गेलं. आणि आमचा बाप कोट्यावधीचा बाप खरं अर्थ ज्यांनी ज्या भांड्यातनं हे अन्न ग्रहण केलं ती सगळी भांडी कॅटलीसुद्धा या ठिकाणी आहे, किंवा चिनी मातीची काही कॅटली छोटी आहे ती पण आपण पाहू शकता. आमच्या बापाचा स्पर्श या सगळ्या भांड्यांना झालेला आहे. आणि जे बाबासाहेबांना अपेक्षित असणारा बुद्ध जे आहेत ते उघड्या डोळ्याचे बुद्ध किंवा त्यांच्या मूर्ती या ठिकाणी बाबासाहेबांच्या हयातीमध्ये उपस्थित झालेल्या आहेत. या वास्तूचं जे या ठिकाणी भूमिपूजन झालं तत्कालीन देशाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे होते त्यांच्या उपस्थितीने या महाविद्यालयाची कोणाशिला या ठिकाणी रोवल्या गेली. आणि तो सुद्धा एक प्रतिमा या ठिकाणी उपस्थित आहे. एक बाजूला छोटी खुर्ची आहे, दुसरी पुन्हा एक बाबासाहेबांची वापरलेली आराम खुर्ची आहे. आणि त्या सगळ्या वस्तू या मिलिंद कॉलेजच्या परिसरामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि पुढे आपण पाहू शकता की या ठिकाणी पुन्हा आमचे या ठिकाणी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या या आसनावरती किंवा ज्या खाटेवरती या ठिकाणी ज्या पलंगावरती या ठिकाणी बाबासाहेब पहुडलेत ती गादी या ठिकाणी आहे. ते सर्व बेड या ठिकाणी आहे, ते सगळं अंथरूण पांघरूण या ठिकाणी आहे, ज्यावरती आमचा बाप काही क्षणासाठी पहुडला असेल. कारण बाबासाहेब आंबेडकर 18 तास या ठिकाणी अभ्यास करायचे या समाजासाठी, परंतु त्याही या मऊ असलेल्या गाद्यावरती या समाजासाठी बाबासाहेबांना झोप लागली नाही. अक्षरशः अंगाला काटा येतोय अशा पद्धतीचं हे वातावरण आहे. आणि या परिसरामध्ये आमच्या बापानं हे जे विद्येचं दालन सुरू केलेलं आहे, हे दालन खरं तर आज तमाम विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. आणि इथे ही चर्चा होत असताना अंगावरती शहारे येत आहेत. आमचा बापासाठी मऊ गाद्या उपलब्ध असताना सुद्धा या समाजासाठी आमचा बाप 18 तास या ठिकाणी बाबासाहेब झोपले नाहीत. आपण पाहू शकता जेव्हा किंवा बाबासाहेबांना चालणं अशक्य व्हायचं तेव्हा ही एखाद्या रथासारखी ही जी खुर्ची आहे, जिथे 2 लोक पुढून आणि 2 लोक मागून घ्यायची आणि अशा अवस्थेमध्ये बाबासाहेबांना कुठेतरी हात बाहेर केल्या जायचं अशी ही खुर्ची आहे. पुढे अजून काही नॅपकिन्स आणि काही टॉवेल्स आहेत जे आमच्या बाबासाहेबांनी या ठिकाणी स्वतः वापरलेले आहेत. ह्या वस्तू दर्शकांनो मुद्दाम या आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं म्हणजेच नामविस्तार वर्धापन जे दिन आहे या 14 जानेवारीच्या दिवशी लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्व लोकांना आम्ही देशभरातल्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहताय की ही प्रचंड गर्दी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आहे. लोक या ठिकाणी एकवटलेले आहेत. आपल्या बापानं पदस्पर्श केलेल्या वस्तू आहेत. खरं तर त्या वस्तू पाहून आपण किती धन्य होतो, पण आज काचाची व्यवस्था केल्यामुळं त्या वस्तूंना आम्ही साधा स्पर्शही करू शकत नाही. खरं तर आम्ही नजरेनं पाहू शकतो. आणि अशा पद्धतीचं हे जतन करून ठेवण्याचं काम मिलिंद कला महाविद्यालयाच्या किंवा या वास्तूमध्ये या प्रशासनानं केलेलं आहे. आपण पाहू शकता की पवित्र पावनी ही माती या ठिकाणी बाबासाहेबाच्या स्पर्शानं ही धन्य झालेली आहे. आणि या पद्धतीनं आपण या म्युझियममधनं येतो आहोत. आणि हा जो परिसर आहे आपण पाहू शकता की हा संपूर्ण परिसर जो आहे जो बाबासाहेब आंबेडकरांनी पदस्पर्शित झालेला आहे. बाबासाहेब इथे थांबलेत अनेक दिवस. प्रत्येक वीट आणि वीट बाबासाहेबाच्या उपस्थितीमध्ये या इमारतीला लागलेली आहे. आणि या अवस्थेमध्ये ज्या कॉलेजला ज्या महाविद्यालयाला नाव देण्यासाठी अनेक लोक लाखो रुपये द्यायला तयार होते की आमच्या आईवडिलांचं नाव द्या किंवा आमचं स्वतःचं नाव द्या. अनेक श्रीमंत लोक बाबासाहेबांना गळ घालत होते. पण अशाही अवस्थेमध्ये आमचा हा 9 कोटीचा बाप कुठलंही स्वतःचं नाव दिलं नाही आणि कुठल्याही लोकांचं नाव दिलं नाही. बाबासाहेबांनी या कॉलेजला जे नाव दिलं हे नाव दिलं मिलिंद कॉलेज. आणि या परिसराला जे नाव दिलं हे नाव दिलं नागसेन परिसर, नागसेन वन. तर मिलिंद राजा हा जो ग्रीक राजा होता हा खरा तर प्रचंड मोठा राजा होता, परंतु तो एका
चर्चेमध्ये किंवा चर्चेच्या कार्यक्रमामध्ये 16 वर्षाच्या भिक्खूला भंतीजीला शरण गेला किंवा 16 वर्षाच्या भिक्खूच्या समोर तो नतमस्तक झाला आणि त्यांनी त्या 16 वर्षाच्या भंतीजीला एका राजानं गुरु मानलं. म्हणून बाबासाहेब म्हणतात की विद्यार्थी असावा तर मिलिंदासारखा आणि खरं तर शिक्षक असावा तर हा नागसेनासारखा. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण परिसराला नागसेन वन असं नाव दिलं आणि या महाविद्यालयाला या कॉलेजला बाबासाहेबांनी हे मिलिंद नाव दिलं. म्हणून दर्शकांनो, खरं तर या मातीमध्ये येत असताना एक जीव असा खऱ्या अर्थाने भारावून जातो, अंगावरती रोमांच उभे राहतात की ज्या बाबासाहेबांना 18-18 तास या समाजासाठी अभ्यास केला, आज हा अतिशय भव्यदिव्य आणि भौतिक सुख लुटणारा समाज ज्यांच्यामुळे उभा राहिलेला आहे. आज आमच्या मायमावल्या खऱ्या अर्थानं ज्या फाटक्या लुगड्यामध्ये राहत होत्या त्या पाहताय आपण की भरजरी साड्यांमध्ये दिसायला लागल्यात. ही देण आणि केवळ माझ्या बाबाची आहे किंवा बाबासाहेब आंबेडकराची आहे. आणि आजच्या दिवशी हा संपूर्ण समाज या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतोय. मला अभिमान या ठिकाणी यासाठी वाटतो की मी या कॉलेजचा विद्यार्थी असताना आज या कॉलेजचं संपूर्ण चित्रीकरण करतो आहोत किंवा या कॉलेजबद्दल संपूर्ण देशाला लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून ही माहिती देतो. याच परिसरामध्ये मी बागडलो आहे, याच परिसरामध्ये मी वर्गात बसलो आहे, याच परिसरामध्ये मी शिक्षण घेतलेलं आहे. परंतु आज उभ्या देशामध्ये लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा हा समतेचा विचार, धम्माचा हा विचार लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या माध्यमातून पेरण्याचं काम करतोय. या वस्तुसंग्रहाला या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये लोक येत आहेत, भेट देत आहेत, नतमस्तक होत आहेत. बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू या ठिकाणी मौजूद आहेत. अनेक लोक या अनुषंगाने येत आहेत. आपण पाहू शकता का हा प्रचंड मोठा परिसर या ठिकाणी हा नागसेन वनाचा परिसर आहे. या परिसरामध्ये हा सुंदर असं गार्डन आता प्रस्थापित झालेलं आहे आणि याच गार्डनमध्ये बाबासाहेबांनी लावलेला बोधिवृक्ष, पिंपळाचं झाड, पिंपळाचा वृक्ष मौजूद आहे. आज तो डेरेदार झालेला आहे, तो वृक्ष खऱ्या अर्थानं बहरलेला आहे. त्या वृक्षाला प्रचंड या ठिकाणी पालवी लागलेली आहे आणि ही बाबासाहेबाची पुण्याई आहे की आपण पाहू शकता की या परिसरामध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं मिलिंद आहे. परंतु आज या कॉलेजची अवस्था दयनीय आहे. कारण या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा जो लोढा होता, खरं तर एका वर्गाच्या या ठिकाणी 8-8, 10-10 क्लासेस होते. परंतु आज एक क्लासेसची सुद्धा भरती होताना दिसत नाही आहे. म्हणून मी पाहणाऱ्या प्रत्येक घरातील तमाम या ठिकाणी पालकांना विनंती करेल किमान आपला एक मुलगा किंवा एक विद्यार्थी या परिसरामध्ये शिक्षणासाठी पाठवा. कारण इथं शिक्षण घेणारा, इथं मातीमध्ये शिकणारा विद्यार्थी हा क्रांती करणारा होतो, तो बदल करणारा होतो, तो समाजासाठी खऱ्या अर्थानं काम करणारा होतो, तो धम्मासाठी समर्पित होणारा होतो. कारण ही मातीमधली असणारी ताकद आहे आणि त्या ताकदीनं, कारण बाबासाहेबांनी ह्या मातीला स्पर्श केलेला आहे. मिलिंद कॉलेज खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः स्थापित केलेलं कॉलेज आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 200पेक्षा जास्त एकरामध्ये असणारा हा नागसेन वन परिसर आणि या परिसरामध्ये विविध फॅकल्टीचे असणारे कॉलेजेस अवेलेबल आहेत. आणि याच कॉलेजमध्ये बाबासाहेबांनी ज्या कॉलेजच्या बांधकामामध्ये विटा आणि विटेकडे लक्ष दिलं ते कॉलेज आहे मिलिंद महाविद्यालय. आणि या मिलिंद महाविद्यालयामध्ये आज आपण पाहता की महाराष्ट्रभरातनं आणि अनेक खेड्यापाड्यातनं, गावागावातनं आलेली ही तमाम लोक, बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं या बाबासाहेबाच्या बांधलेल्या मिलिंद कॉलेजच्या या छताखाली या ठिकाणी या पायऱ्यावरती एकवटलेली आहे. खरं तर प्रत्येकाला या ठिकाणी धन्य वाटतंय की ज्या बाबासाहेब आंबेडकरांना स्थापित केलेल्या आणि ज्या बाबासाहेबांनी या कॉलेजचं बांधकाम होत असताना प्रत्येक विटेकडे ध्यान दिलं, लक्ष दिलं, या प्रत्येक परिसराला बाबासाहेबाचा स्पर्श झालेला आहे. आणि या स्पर्शून गेलेल्या महामानवाच्या या पुण्यात पावन झालेल्या भूमीला पदस्पर्श करताना आज 14 जानेवारी या ठिकाणी खरं तर नामविस्तार वर्धापन दिन, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या मराठवाड्यात असणाऱ्या विद्यापीठाला मिळावं म्हणून खरं तर 1976 पासून तर 14 जानेवारी 1994 पर्यंत तब्बल 17 वर्षाचा लढा या ठिकाणी या नामांतरासाठी, नामविस्तारासाठी केला गेला. अनेक माय बहिणींची या ठिकाणी अब्रू लुटल्या गेली, अनेक लोकांचं रक्त सांडलं गेलं, नव्हे तर अनेक लोकांनी स्वतःचं जीवाचं बलिदान दिलं आणि एवढा मोठा प्रचंड संघर्ष या समाजाला बाबांच्या लेकरांनी या ठिकाणी करावा लागला. आणि मग 17 वर्षाच्या काळानंतर अखेर झाले ते नामांतर. आणि या नामविस्तार वर्धापन दिनाच्या दिवशी खरं तर त्या विद्यापीठ गेटला शहीद झालेल्या तमाम आमच्या पोचीराम कांबळे असतील, या ठिकाणी गौतम वाघमेरे असतील, अस्मिता बनसोडे असेल, या सगळ्या लोकांना अभिवादन करण्यासाठी तमाम खरं तर घराघरातनं या ठिकाणी आलेल्या तमाम बाबांच्या ह्या लेकीबाळी आहेत किंवा ह्या तमाम लोक या ठिकाणी आहे मिलिंदच्या या परिसरामध्ये. आणि म्हणून आपण या ठिकाणी नतमस्तक नक्कीच होऊया की या मिलिंदचं खरं तर जे वातावरण आज आहे, आपण सांगायला हरकत नाही. या ठिकाणी दर्शकांनो, 1995चं मी सुद्धा या मिलिंद कला महाविद्यालयाचा विद्यार्थी. एक काळ असा होता की एका वर्गामध्ये 700, 800 विद्यार्थी असायचे. पूर्ण महाराष्ट्रभरातनं विद्यार्थी इथे शिकायला यायचे, कारण बाबासाहेबांना स्थापित केलेलं कॉलेज आहे. परंतु आज या ठिकाणी पाहतो आपण की प्रचंड दयनीय अवस्था
या बाबासाहेबांनी स्थापित केलेल्या या संस्थेची झालेली आहे आणि म्हणून लोक आज या कॉलेजकडे येत नाही, विद्यार्थी येत नाही, कारण या कॉलेजमध्ये शिकलेला प्रत्येक विद्यार्थी हा क्रांतिकारी होतो, हा साहित्यिक होतो, हा खरं तर समाजाला दिशा देणारा होतो, हा चांगल्या नोकरीवर लागतो आणि बाबासाहेबाच्याच या मिलिंद महाविद्यालयाने दिलेले अनेक लोक आज विद्यापीठामध्ये मोठमोठ्या पदावर काम करतात, नव्हे तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या हुद्द्यावर काम करतात. ही बाबासाहेबाच्या मिलिंद कॉलेजची या ठिकाणी ही पुण्याई आहे. परंतु आज आम्ही फक्त एक दर्शक म्हणून किंवा या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ म्हणून जर येत असाल तर हे साफ चुकीचं आहे, कारण इथल्या प्रत्येक मातीच्या कणाकणासाठी आमचा बाप या ठिकाणी झिजलेला आहे, आमच्या बापाचं रक्त या ठिकाणी तिळतिळ आटलेलं आहे. म्हणून आज जहाँ पे हम खड़े हैं इसके लिए बाबा साहब लड़े हैं. आज हमारे जेब में जो पेन है ये बाबा साहब की देन है. आज हमारे पास जो दौलत है ये बाबा साहब की बदौलत है. म्हणून बाबासाहेबाच्या या वैचारिक क्रांतीला पुढे नेण्यासाठी आपण सर्व लोकांनी मिलिंद कला महाविद्यालयामध्ये येत्या काळामध्ये आपल्या घरातील किमान एका विद्यार्थ्याला या ठिकाणी दाखल करावं. या मातीचा जो गुणधर्म आहे, या मातीचा जो खऱ्या अर्थानं येणारा अनुभव आहे, तो अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या पिढीमध्ये बदलाव आणि क्रांती करणारा नक्की 100% आहे. त्या अनुषंगानं आपण सर्व लोकांनी यावं. या मिलिंदच्या पायऱ्यावरती आपण पाहता या सगळ्या माते भगिनी आणि ह्या सगळ्या भीमाच्या भीमकन्या, भीमाच्या ह्या लेकीबाळी आपण पाहता, रमाईच्या लेकी या ठिकाणी अशा शांत विसावलेल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरची ही रौनक आपण पाहू शकता आजच्या या 14 जानेवारीच्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं. आणि म्हणून आपण काही लोकांसोबत तुम्हाला रुबरू करण्याचा प्रयत्न करूयात, काही लोकांसोबत या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूयात. ताई जय भीम. जय भीम. कुठून आलीस? पुढे बघ. मुंबईवरून आले. अच्छा, कसं वाटते तुला इथे? मी तर वातावरण चांगलं वाटतं ना? हे बाबासाहेबांनी बांधलेलं कॉलेज आहे. हो, मी इथं शिकायलाच आहे. या कॉलेजमध्येच? हो. अच्छा, विद्यार्थी आहे इथली? हो. क्या बात आहे. अच्छा, माय जय भीम. जय भीम. कुठून आलात तुम्ही? जिंतूर तालुका. जिंतूरवरून आलात. कसं वाटतंय? आपल्या बापांना बांधलेलं कॉलेज आहे? चांगलं आहे. हं? चांगलं वाटतंय. लेकरं आले पाहिजे की नाही आपल्या शिकायला? बरोबर आहे ना? हं? ती 4-5 नातरुंडच आहे. बरं बरं, नातरुंड. अच्छा ताई जय भीम. जय भीम. हा बोल, कुठून आलीस? मी इथं शिकायला आहे. मी वरून आले. मिलिंद मध्येच का? हां. क्या बात. कसं वाटतंय मग तुला? फिलिंग काय होतंय? चांगलं वाटतं. या भीमकन्या अशा क्रांतिकारी झाल्या पाहिजे का नाही? हो. बरोबर आहे. ताई तू कुठून आलीस? जय भीम. मी इथनं छावणीमधून आहे. छावणीमधूनच शिकून आली. तू कुठे शिकते का? छावणीमध्ये शिकते. अच्छा, इकडे मिलिंदला कधी कधी येत असते? हो. येत असते. बाई तू कुठून आलीस तू? नंदवन कॉलनी. नंदन कॉलनीमध्ये. इकडे येत असते मिलिंदला वगैरे? हो. बाबासाहेबांच्या ह्या ज्या ठेवलेल्या वस्तू आहेत, ह्या वस्तू सगळ्या पाहून काय वाटले तुम्हाला लोकांना? खूप प्राऊड फील झालं की बरोबर एवढं आहे. समावून ठेवलं. ज्या गादीवरती, ज्या अंथरुणावरती आमचा बाप पहुडला असेल, बरोबर आहे, खरं तर बाबासाहेबाला झोपच नव्हती, नाही का? 18 तास बाबासाहेब अभ्यास करायचा आहे ना. बाबासाहेब म्हणे मी माझ्या समाजासाठी लावीन प्राणपणाचं, म्हणे मी माझ्या समाजासाठी लावीन प्राणपणाचं. 18 तास भीमानं केला हो अभ्यास. किती तास? आता आम्ही 1 तास पण नाही पाहू शकत पुस्तकाकडे. आता मोबाईलमध्ये आमचे डोळे खराब व्हायला लागलेत, बरोबर. आमचा मोबाईल आम्हाला सुसू देऊन न राहिला, बरोबर आहे. तर ही परिस्थिती आपण सर्व लोकांनी समजली पाहिजे. आणि म्हणून हा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम आहे. लॉर्ड बुद्ध TV चॅनल संपूर्ण देश या ठिकाणी पाहतो आहे. मिलिंदच्या या वास्तूमध्ये आपण सर्वजण जुळलेले आहात आणि बघत राहा तुमचं आमचं हक्काचं चॅनल. अजूनसुद्धा आपण गार्डनमध्ये, ज्या बगीच्यामध्ये बाबासाहेबांनी स्वतः स्थापित केलेला, स्वतः वृक्षारोपित केलेला बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाच्या शीतल छायेखाली आपण सर्वजण थोडा वेळ का होईना या ठिकाणी विसावू आणि काही लोकांसोबत आपण पुन्हा हितगुज करूया मिलिंद कला महाविद्यालयातनं. आणि मिलिंद कला महाविद्यालयातल्या ह्या बगीच्यामध्ये स्वतः विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच आमचे या ठिकाणी अभिवादन करते, आमचे खरे तर या ठिकाणी उद्धार करते, ज्या महामानवानं जो बोधिवृक्ष या ठिकाणी स्थापित केला. आपण पाहू शकता की आता या बोधिवृक्षाची ही जी अवस्था आहे, प्रचंड डेरेदार असं हे स्वरूप बाबासाहेबांना लावलेल्या स्वतः आपल्या हातानं ज्या बोधिवृक्षाचं रोपण केलं, आज तो बोधिवृक्ष एवढा मोठा 70 वर्षामध्ये प्रचंड मोठा या ठिकाणी होतो आहे. आणि खरं तर ज्या महामानवानं या वृक्षाला खरं तर या मिलिंद परिसरामध्ये स्थापित केलं, आज त्या मिलिंद परिसरातील या बोधिवृक्षाखाली या नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग आला. खरं तर याच मातीमध्ये, या वृक्षाखाली माझं संपूर्ण शिक्षण या ठिकाणी गेलं, संपूर्ण माझं महाविद्यालयीन शिक्षण या ठिकाणी झालं. अनेक पिरियड या ठिकाणी ऑफ असताना, कधीतरी भाजी भाकरी खात असताना या वृक्षाखाली आम्ही त्या काळामध्ये बसायचो. आज खरं तर एवढी मोठी तथागताची प्रतिमा या ठिकाणी स्थापित केलेली आहे. आणि म्हणून कुणीही यावं लीन व्हावं या ठिकाणी बुद्धाच्या चरणी, कुणीही यावं लीन व्हावं बुद्धाच्या चरणी, हाच संदेश देत राहते ही बुद्धाची धरणी. अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो की तथागताचा हा मानवतावादाचा विचार पेरणारी ही विचारधारा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माच्या माध्यमातून आज तमाम देशवासियांना, समाज बांधवांना दिली. आणि म्हणून या धम्माचं अनुकरण करण्याची नैतिक जबाबदारी आपापल्या सर्वांची आपण पाहू शकता. हा जो बोधिवृक्ष या ठिकाणी आहे,
तर या ठिकाणी आपण येऊ शकता की या बोधिवृक्षाला खऱ्या अर्थानं आज जे स्वरूप झालंय हे स्वरूप या ठिकाणी मिळालं आहे. आमच्या बापानं खऱ्या अर्थानं हा जो बोधिवृक्ष या ठिकाणी स्थापित केलेला आहे, या स्थापित केलेल्या बोधिवृक्षामध्ये खरं तर आज अशाच पद्धतीनं अनेक लोक अनेक पाखरं या ठिकाणी विसवतात या शीतल अशा छायेखाली. कारण बाबासाहेबांनी स्वतः लावलेला हा बोधिवृक्ष आहे. मिलिंद विद्यालयाच्या परिसरामध्ये ज्या वृक्षाला आमच्या बापाने स्वतः स्पर्श केलेत, या प्रत्येक मातीच्या कणाकणाला आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झालेला आहे. इथं आमचा बाप काही काळ बसलेला आहे. अनेक ठिकाणी बाबासाहेबांची खुर्ची या ठिकाणी असायची, बाजूला सविता आंबेडकर माई असायच्या. त्याचप्रमाणे अनेक या ठिकाणी बाबासाहेबांचे जे सेवक असतील हे सर्व सेवाधारी मंडळी या ठिकाणी असायची. असे फोटोग्राफ्स आतमध्ये आपण पाहिलं कॉलेजमध्ये सुद्धा स्थापित आहे. आणि ही तीच पावनभूमी आहे मिलिंद महाविद्यालयाची, ज्या मिलिंद महाविद्यालयामध्ये आज लाखो विद्यार्थ्यांना या ठिकाणी घडवलं. मोठमोठ्या हुद्द्यावरती आणि मोठमोठ्या पदावरती ती मुलं काम करतायत, समाजाला दिशा देण्याचं काम करतायत, मोठमोठे अधिकारी या ठिकाणी होत आहेत. आणि हा मिलिंद परिसर खरं तर नागसेन वनाचा हा असणारा परिसर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या या भरगच्च पद्धतीनं भरभरून जायचं. पण आज अशी दयनीय अवस्था झाली की इथं विद्यार्थ्यांचा वाढवा निर्माण होतो आहे. इथे विद्यार्थी येत नाही आहे, कारण प्रत्येकाच्या गावखेड्यामध्ये नवीन कॉलेजेस निर्माण झालेत, नवे कॉलेज स्थापन झालेत. परंतु त्या काळामध्ये जेवढ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी यायचे, म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी क्रांतिकारी घडू शकला. आणि त्या क्रांती लढ्यातनं खऱ्या अर्थानं नामांतराचा लढा उभा राहिला. आणि नामांतराच्या लढ्याला 17 वर्ष संघर्ष करावा लागला. आणि मग 17 वर्षानंतर खरं तर या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाच्या नावापुढे जोडलं गेलं, नामविस्तार झाला. आणि हा 17 वर्षाचा संघर्ष 1976 ते 14 जानेवारी 1994 पर्यंत हा लढा चालला गेला. गौतम वाघमारे सारखा माणूस, पोचीराम कांबळे सारखा माणूस, अनेक लोक, अनेक महिला, तब्बल 17-15 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले. स्वतःने आत्मदहन केलं गेलं. अनेकांना जातीवादी लोकांनी मारलं. आमच्या घराची राखरांगोळी झाली. आमच्या मायमाऊलीवर या ठिकाणी अत्याचार केले गेले. परंतु हा लढा या ठिकाणी तीव्र होत होता. आणि तो लढा तीव्र करण्यासाठी जी शक्ती ज्या मातीतनं उभ्या महाराष्ट्रामध्ये जात होती, ती माती हीच आहे मिलिंदची माती. आणि या मिलिंदच्या मातीमध्ये ज्या मातीला आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श या ठिकाणी झालेला आहे. बंधुजनो, काही लोकांसोबत आपण या ठिकाणी बोलण्याचा आणि जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत या शीतल छायेच्या बोधिवृक्षाखाली. सर, जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो कुठून आलात सर आणि कशासाठी आलात, काय वाटतंय? मी जिल्हा बुलढाणा, जी, तालुका चिखली आणि किनोळा म्हणून माझं गाव आहे. जी सर. या मिलिंद महाविद्यालयामध्येच माझं MA इंग्लिश, MA पॉलिटिकल सायन्स बहुत अच्छी, झालेलं क्या आहे. बात आहे. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी आल्याच्या नंतर माझ्या अंगावर आज शहारे आले जी, की नामांतर विस्ताराच्या वेळेस जो काही संघर्ष होता तो सुद्धा मी डोळ्याने या ठिकाणी पाहिलेला आहे. जी, जी. आणि खूप चांगल्या पद्धतीनुसारच या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी यायचे आणि एक स्पिरिट घेऊन इथून जायचे, बिलकुल, बिलकुल. त्या स्पिरिट मधला एक मी विद्यार्थी आहे. आज किनोळा गावचं एक प्रतिनिधित्व मी करतोय, सरपंच म्हणून आहे. बहुत अच्छे. शिवाय MPSCला आणि UPSCला मी इंग्लिश टीच करतोय. जी. ही सगळं जे काही घडलं आहे ते या पावनभूमीमध्ये आल्यामुळंच जी. आज रोजी या ठिकाणी माझं नाव जे होतंय ते तथागत भगवान गौतम बुद्धाच्या कृपेने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी जे झालेलं आहे. म्हणून मी या पावनभूमीला वारंवार नतमस्तक होतो. आणि जोपर्यंत या ठिकाणी जीवात जीव आहे तोपर्यंत मी ती जी ऋण आहे ते सामाजिक कार्य करून माझ्या समाज बांधवांना मार्गदर्शन करून मी फेडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि या ठिकाणी आपले धन्यवाद व्यक्त करतो. जी, जी. दर्शकांनो, आपण पाहताय की अनेक लोक या ठिकाणी जुळत आहेत. हा जो बोधिवृक्ष आहे, आपण पाहतो की आता हा खूप मोठा बहरला आहे. आणि या बोधिवृक्षाचं रोपण जो या ठिकाणी संगमरवरी दगडामध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे की या बोधिवृक्षाचं आरोपण जे आहे ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेले आहे. आणि या पद्धतीनं आपण अनेक लोकांसोबत जुळण्याचा प्रयत्न करतो आहोत. काही महिला आपल्यासोबत आहेत. ताई, जय भीम. कुठून आलात तुम्ही? परभणी. अच्छा, कसं वाटते तुम्हाला इथे? छान वाटायले. अच्छा, कशासाठी आला तिकडे? आम्ही गेटचं दर्शन घ्यायला. अच्छा, गेटचं दर्शन घेतल्यामुळे काय झालं? आता आपल्याकडे लढे संपलेत का आमचे? म्हणजे नामांतराचा लढा संपला, म्हणजे आमच्या समाजापुढे अजून कोणते लढे आहेत? काय आव्हान वाटते, काय आहे अजून? आणखीन बरेच आहेत. आणखीन संविधान बचाव. जी, बहुत अच्छे, खूप छान, अतिशय अभ्यासू आहात तुम्ही. हा, खरं तर संविधान वाचवण्याचा खूप मोठा लढा या समाजासमोर, बाबासाहेबांच्या लेकरासमोर, सोबतच सगळ्या देशाच्या लोकांसोबत आहे. परंतु आज त्या लोकांना त्याचं देणं घेणं नाहीये. आणि खरं तर या देशामध्ये हा संविधान जे आहे, एक आपण पाहिलं तर खरंच खूप मोठा धोका या ठिकाणी या संविधानाला निर्माण झालेला आहे. काही लोक या शीतल छायेखाली, या बोधिवृक्षाखाली लोक येत आहेत. 2 मिनिटाची घटका का होण्या विसावत आहेत. ताई, जय भीम. कुठून आलात? परभणी. अच्छा, काय वाटते तुम्हाला? छान वाटतंय. अच्छा, कशासाठी आलात? याच्यासाठी दर्शन, बाबासाहेबाचं, भगवान बुद्धाचं दर्शन, नामांतर सोहळा. नामांतर सोहळा बघण्यासाठी. काय नाव तुमचं?
चक्रशिला सुरेश धुतडे. अच्छा, एखादं गाणं बिणं म्हणताय? नाही. चांगलं म्हणा की. नाही, नाही. जी, 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 त्या जी, म्हणतात. जी. तर आपण पाहू शकता की लोक या ठिकाणी आमच्यासोबत जुळत आहेत. काही लोक इकडे तथागतांना अभिवादन करण्यासाठी सुद्धा येत आहेत आणि मिलिंदच्या परिसरामध्ये या गार्डनमध्ये या बगीच्यामध्ये स्थापित केलेला हा जो बोधिवृक्ष, या बोधिवृक्षाखाली स्थापित आहे तथागताची ही पावनमूर्ती. ताई जय भीम. कुठून आलात? आम्ही भजननगरून. कशासाठी आलात? असं बघायचं छान. काय बघायसाठी? हे मुलीं कॉलेज सगळं अभिवादन करत. मिलिंद कॉलेज अभिवादन करण्यासाठी. काय इतिहास माहिती आहे तुम्हाला? अभिवादन ज्या लढ्यासाठी आपण लोक गेलेत तो इतिहास तुम्ही जर माहीत करून घेतला तर लेकरांना सांगाल, बरोबर आहे ना? कारण आमच्या संघर्षाची गाथा आहे ही आम्हाला माहीत असली पाहिजे, बरोबर आहे ना? तर आपण ह्या महिला भगिनी येतात, सफेद वस्त्र परिधान, एक खरं तर धम्माचं लेणं ल्याले बाई मी उपासिका झाले अशा पद्धतीनं पांढरी सोडी पांढरी चोळी या ठिकाणी धारण करून महिला येत आहेत आणि अभिवादन करतायत तथागतांना. पण धम्माचाही हा सगळा अभ्यास आम्हाला असला पाहिजे. धम्म हा आमच्या दिसण्यावरती नाही, धम्म हा आमच्या प्रदर्शनावरती नाही, तर धम्म हा आमच्या आचरणावरती आहे आणि म्हणून आमचं आचरण हे धम्मशील असावं हा बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हाला आदेश आहे. त्यासोबतच आम्ही 22 प्रतिज्ञाचं परिपालन केलं पाहिजे. काही लोक आपल्यासोबत जुळे. सर जय भीम. कुठून आलात? बुलढाणा. काय नाव? निलेश गोय. काय निलेश भाऊ, काय वाटते? छान वाटतं. छान वाटते. अच्छा, आणि किती लोक आलेत बुलढाण्यावरून? बुलढाणा जवळजवळ 200. क्या बात आहे. अच्छा, बरं वाटते ना? अनेक लोक या ठिकाणी आहेत. पाहतोय आपण तथागतांना अभिवादन करण्यासाठी काही लोक या ठिकाणी आहेत, काही महिला या ठिकाणी आहेत. ही लेकरं नतमस्तक होतात या ठिकाणी. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या बोधिवृक्षाखाली जी तथागतांची भव्य दिव्य प्रतिमा या ठिकाणी आज स्थापित आहे, त्या प्रतिमेपुढे लोक या शीतल छायेखाली बोधिवृक्षाच्या नतमस्तक होत आहेत. आणि हा मिलिंदचा परिसर खरं तर या ठिकाणी गजबजून गेलेला आहे. आणि एक गोष्ट अजून तुमच्या निदर्शनामध्ये आणून देण्याचा नक्कीच मी दर्शकांना प्रयत्न करणार आहे की खरं तर आपण पाहू शकता की हा जो या ठिकाणी छोटेखानी जो हौद आहे, याच हौदावरती तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थिनी बसायचे या ठिकाणी. या पिंपळ वृक्षाखाली आपल्याकडं असणारी भाजी भाकरी खायचे आणि इथे असणारं हे जे पाणी जे आहे हे खरं तर आज एक नवी प्रेरणा आणि नवी ऊर्जा घेऊन जाणारं हे पाणी आहे. आणि कारण हे पाणी आहे मिलिंद परिसरातील बाबासाहेबांना स्थापित केलेल्या बोधिवृक्षाच्या खाली असणारं हे तत्कालीन असणारं हे बांधकाम आहे. हे आजही त्याच अवस्थेमध्ये हे तेच पाणी आहे. खरं तर हे पाणी पवित्र पावन झालेलं पाणी आहे बाबासाहेबांच्या सहवासानं. आणि इथला माती आणि मातीचा कण आपण पाहू शकता की या ठिकाणी हा जो परिसर आहे आता गजबजून गेला आहे. आज नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातनं देश दुनियाभरातनं बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, तथागताचे अनुयायी या संभाजीनगरामध्ये, या औरंगाबादमध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपण सुद्धा या ठिकाणी पाहत दर्शकांनो जय भीम नमबुद्ध आहे. आपण पाहत आहे लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलचं थेट प्रक्षेपण संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादच्या मिलिंद कला महाविद्यालयातनं. मिलिंद कला महाविद्यालयाचे या बगीच्यामध्ये, या गार्डनमध्ये स्वतः विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रोपित केलेला, वृक्षरोपित केलेला हा जो बोधिवृक्ष आहे प्रचंड मोठा आता डेरेदार झालेला आहे. कारण हा जवळजवळ 60-70 वर्षाचा कालावधी आणि या 60-70 वर्षाचा असणारा आयुर्मान या बोधिवृक्षाला. आणि या बोधिवृक्षाच्या छायेखाली, शीतल छायेखाली आज 14 जानेवारी नामविस्तार वर्धापन दिनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामधनं एकवटलेली ही भीमाची लेकरं, ही भीमाची पाखरं खरं तर या शीतल छायेखाली एकवटलेली आहे. आणि अशाही अवस्थेमध्ये या समाजानं प्रचंड संघर्ष भोगलेला आहे. आणि खरं तर 17 वर्षाचा संघर्ष, बाबासाहेबांचं नाव, एका महामानवाचं नाव एका विद्यापीठाला देण्यासाठी इथल्या व्यवस्थेनं लावलं. आणि आमच्यासाठी खूप मोठी अवहेलना आमच्या मानसिकतेची, आमच्या सगळ्या परिस्थितीची झाली. तरीसुद्धा भीमाची लेकरं ही मागं हटली नाही. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेवटी 14 जानेवारी 1994ला या ठिकाणी तत्कालीन सरकारला या विद्यापीठाच्या समोर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी जोडावं लागलं. आणि आज ते विद्यापीठ झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. आणि हे विद्यापीठ झाल्यानंतर इथे मुलं शिकतायत. बाबासाहेबांचं नाव अनेकांच्या डिग्रीवर येते आहे. काही लोकांना प्रचंड स्वाभिमान होतोय. परंतु ज्या लोकांना या ठिकाणी वाईट वाटत होतं त्या लोकांनी पुन्हा याच विद्यापीठाला वेगळं पर्याय म्हणून नांदेडला स्वामी रामातीर्थ नंद तीर्थ नावाचं विद्यापीठ या ठिकाणी निर्माण केलं. आणि ती कुचकामी लोक तिकडे त्याकडे डायव्हर्ट झाली. असो तरीसुद्धा बाबासाहेबाचं नाव मिळवणं ही आमची एक शक्ती होती, ताकद होती. आणि या अवस्थेमध्ये हा संपूर्ण संघर्षाचा इतिहास आजही आमचा समाज कोणी विसरणार नाही, विसरले नाहीत. कारण येणाऱ्या लहान लहान पिढीला हा संघर्षाचा इतिहास आम्हाला सांगायचा आहे. म्हणून माझ्या मायमावल्या, माझ्या लेकीबाळी खरं तर गीताच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून हा संघर्षाचा इतिहास ठेवतायत तुमच्या पुढे. ऐकूया. नाव सांगा तुमचं. माझं नाव रंजना काशीनाथ. माझं नाव रंजना काशीनाथ जल्लारे. मी परभणीहून आलेली आहे. मी माझ्या
थोडंसं म्हणजे माझ्या मनातले थोडंसं गाणं व्यक्त करत आहे ते तुम्ही ऐका. थोडंसं काय चूक भूल झाली आवाजाकडे लक्ष देऊ नका, शब्दाकडे लक्ष द्या. 14 वर्ष वनवास भोगून फळ आम्हाला मिळाले, 14 वर्ष वनवास भोगून फळ आम्हाला मिळाले. जय भीमवाले हरिशून गेले, जातीवादी जळले. पाठाचे हे पाणी सजने, पाठाने चवळले. मन वळले ग भीमा कळले ग, विद्यापीठाला नाव मिळाले ग. मन वळले ग भीमा कळले ग, विद्यापीठाला नाव मिळाले ग. नटला जय भीमवाला, नटली जय भीमवाली. नटला जय भीमवाला, नटली जय भीमवाली. भारत माता आमची दिसते वैभवशाली, भारत माता आमची दिसते वैभवशाली. दत्ताचे किती अश्रू गळले ग, विद्यापीठाला नाव मिळाले ग. दत्ताचे किती अश्रू गळले ग, विद्यापीठाला नाव मिळाले ग. 14 वर्ष वनवास भोगून फळ आम्हाला मिळाले. जय भीमवाले हर्षून गेले, जातीवादी जळले. पाटाचे हे पाणी सजने, पाटाने चवळले. मन वळले ग भीम कळले ग, विद्यापीठाला नाव मिळाले ग. मन वळले ग भीम कळले ग, विद्यापीठाला नाव मिळाले ग. बस जय भीम. दर्शकांना आपण पाहू शकता की अतिशय सुंदर गोड गळ्यामध्ये 17 वर्षाच्या काळानंतर अखेर झाले ते नामांतर. आणि अशा पद्धतीनं आपण पाहू शकता की सुंदर गोड गळ्याच्या गाणाऱ्या प्रबोधन करणाऱ्या अनेक महिला समाजामध्ये आहेत, आमच्या घराघरामध्ये आहेत. परंतु आपण ही सगळी वैचारिक जी क्रांती आहे आपल्याला घडवायची आहे आणि येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या जनरेशनला हा संपूर्ण इतिहास आपल्याला सांगायचा आहे. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं सर्वांचं एकमेव आंबेडकरवादी आणि बुद्धिस्ट हे TV चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा TV चॅनल. लॉर्ड बुद्धा TV चॅनलवरनं सकाळपासून हा कार्यक्रम पूर्ण भारतभर थेट प्रक्षेपण सुरू आहे, लाईव्ह चालू आहे. आपण पाहू शकता हे तुमचं माझं हक्काचं चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन या ठिकाणी विकास जीवनेसह. बघत रहा लॉर्ड बुद्धा TV चॅनल. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.